म्हातारं उपाशी मरायला लागलं. आंघोळीला पाणी नाही, काही नाही, काही नाही. पण एका गावातला त्याचा मित्र होता, त्याला पाहू वाटलं नाही म्हाताऱ्याची फजिती. म्हातारं जाडं होतं महाराज, पण म्हातारी मेली तेव्हापासून 6 महिन्यात बारकं झालं. आणि त्या म्हाताऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर त्याची गाठ घेतली. अहो काय रामभाऊ म्हणले, म्हातारी होती काय सोय होती राव, म्हातारी गेली त्याची तुमची सोय काहीच नाही. काय करू राजा म्हणले, बायको तर बायको असते. ते म्हणलं आता घराने करू नको, आता मायक हा हे 200 रुपये घे. खुर्दा आणून दिला त्यानं, एक चिखलदार, आणि 200 घेऊन घरी जा. घरच्याने पत्ता लागू देऊ नको. एक पेटी घ्यायची आणि ते पेटी खोलायची, एक मूठ कलदार घ्यायचे, टाकायचे, 1000 म्हणायचं. किती? 1000. रोज तर त्यात धंदा करायचा. ते 200 रुपये ते टाकणं झाले, परत काढायचे, परत तसं मोजत जायचं. 10,000 पर्यंत मोजत जा, काही हरकत नाही म्हणले. मग त्यानं तसा धंदा चालू केला. मूठभर पैसे घेतले, टाकले, खानकिने वाजले 1000. आज दुसरी घेतली 2000. आणि पेटी मस्त हालून पाच जायचं, असं वाजवायचं. असं त्याचं चालू झालं होतं. त्याचं महाराज 30,000पर्यंत मोजमाप चाललं होतं. संध्याकाळची वेळ होती, त्याला संध्याकाळचा कार्यक्रम चांगला, 11 ते 12 पर्यंत हे कार्यक्रम चालू दे म्हणले. ठीक आहे, 30,000पर्यंत गेला. मग 30,000पर्यंत गेल्याच्या नंतर मोठी सून उठली. कशाले? लगविले उठली. याचं मोजणं चालू होतं. 30,000वर आकडा आलेला होता. 30,000 टाकले, खांडे वाजले, 30,000. म्हाताऱ्याने पेटी हलवली. ते म्हणले, तिच्या कानात आवाज आला, 30,000. लगवी दबून गेली जागच्या जागी. रिटर्न घरात. नवऱ्याला म्हणते उठ. ते म्हणते काय झालं तुले? उठ उठ, तू उठ पहिलं. उठलं. काय झालं का? चाल तिकडं. म्हाताऱ्याच्या खोलीपाशी आली, दरवाजापाशी. आणि त्याचं महाराज मोजमाप चालू होतं. 32,000, 33,000. अरे बापरे, 32, 33. तर झोपच आली नाही रातच्या. रातभर झोपली नाही म्हणतात ते दोघंही. काय करावं? सकाळी उठली, 5 वाजता उठली, 8 वाजता उठणारी बाई. भरपूर आहे आता केस. आता हेच झालं मारा. 8. पहिलं रांगोळीवर सूर्यदेव पडत होता, आता सूर्यावर रांगोळी पडत. पाणी आता सगळं पाईप आलं ना हातात, त्याच्यामुळे हे सगळं आडच वाढला. असो, काही म्हणायचं नाही, चालू द्या. थोडं इकडून मदत घेत जा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. 32, 33, 5 वाजता उठली महाराज. गरम पाणी केलं आणि सासऱ्याच्या खोलीपाशी गेली. मामाजी. म्हाताऱ्याला ऐकायला नाही आलं. फीज उडला होता. एक जोरात हाक मारली, मामाजी. आवाजच नाही आला. तिसऱ्यांदी मारली, मामाजी. मग मामाजीला आवाज आला. मामाजीनं दरवाजा काढला. गरम पाण्याच्या वाफा निघत होत्या. अरे बापरे, 33,000. मामाजी, मी तुमच्यासाठी गरम पाणी केलं, तुम्ही आंघोळ करून घ्या. बापरे म्हणलं, जमले का? टोला लागला. गरम पाण्यानं आंघोळ चालू झाली. चहा आणून दिला. आंघोळ झाल्याच्या नंतर चालू झालं तिचा कार्यक्रम. आता दुसरी तिच्या लक्षात आलं, काही दिवस झाले. काय म्हटलं, काय गडबड काय? म्हातारी मेली तर लेकाची हुंगत सुद्धा नव्हती, 5 सुद्धा नव्हती. जेवलं का खावलं का? सकाळी सकाळी गरम पाणी. मग असं करता करता एक दिवस याचा आकडा महाराज 60,000वर गेला होता. मधवी उठली 2 नंबरची. 2 नंबरची लगवीला उठली. आता तुम्ही म्हणता लगवीलाच कशी उठली? कीर्तनामध्ये कशालाही उठतात. कीर्तनात काही जमतात का? कारण कीर्तन जमवायचं असते म्हणून. मग 2 नंबरची उठली. आकडा 60,000वर गेला. बापरे म्हणले, 60,000 आली वापस. अहो उठा उठा पांडुरंगा, आता दर्शन द्या सकळा. झाला उदय सरणी निद्रेची वेळा. उठा म्हणले, निद्रेची वेळ झाली. उठा. काय
काय झालं भवानी? त्याला पांडुरंग म्हणलं, त्याला भवानी म्हणली. काय झालं? 60,000वर आकडा आला. 60,000वर आकडा आला. जाऊन पाहिलं, म्हाताऱ्याचं 63,000वर काम आलं होतं. बापरे, 63,000! झोपच नाही लागली, रातभर झोप नाही लागली. 63 चालूच होतं यायचं. आणि जे सकाळी ते मारत 5 वाजता उठली, इकडे हिचं काय झालं, गरम पाणी चहा वगैरे झालं. तिनं लगेच नाश्ता आणून दिला. मामाजी नाश्ता, तुपातला शिरा आणून दिला महाराज. घमघम वास, काजू बदाम टाकलेला, 63,000चा शिरा. मामाजीला अशी वास आली दुरूनच. बापरे म्हणले, म्हातारी गेली तसं आज भेटलं शिरा. मग आता काय म्हाताऱ्याची काही बोलायचं कामच नाही. मस्त चालू झालं असं. आता या दोघीचं इकडे झांगरे पाडणं चालू झालं. तिसरी म्हणली, ह्या दोघी आजपर्यंत झांगरा पाडत नव्हते ना, आता कसं काय झांगरा आला? म्हणजे काय तरी इथं डाळ शिजताय, दाल में कुछ काळा आहे. तिच्या लक्षात आलं, तिचे लाईट लागले आणि ते उठले महाराज. एक दिवस आकडा गेला होता 1 लाखावर. अरे बापरे, 1 लाख. तिला झोप आली नाही. ती सकाळी मग महाराज सकाळीच उठली. मग यायचं होऊ दिलं तिनं. आणि ना पंचपक्वानाचं ताट तयार केलं. मामाजीच्या खोलीत गेली. मामाजीच्या खोलीत जाऊन म्हणले, मामाजी किती दिवस झालं तुमच्या तोंडाला गोड नाही. मी माझ्या बापासारखे आहात. अरे बापरे, पहिलं खेड म्हणत होती, मग मामाजीवर, आता बाप डायरेक्ट. कशासाठी? सब पैसे के भाई, याच्यासाठी महाराज. आणि म्हाताऱ्याची अशी. मग आता काय पाहुणचार त्याचा सुरूच झाला. आंघोळीला गरम पाणी, चहा, नाश्ता, पंचपक्वानाचं जेवण. हिचे 33,000, तिचे 63,000, हिचे 1 लाख. मग जमलं म्हणले. आता म्हातारं चोपडं घर पडलं. पाण्याचा थेंब थांबत नव्हता त्याच्या तोंडावर. ते लावून टाकलं कसं घसरते, तसं चोपडं पडलं. आणि एक दिवस ह्या दोघांची भेट झाली. कोणाची? मित्राची, 200 रुपयेवाल्याची. म्हणलं राम राम. म्हणले जरी जरी. मस्त जमलं. अरे बापरे, चोपडं घर जमलं का? म्हणले काय आता पाय टेन्शनच नाही म्हणले. पत्ता लागू देऊ नका, कार्यक्रम बंद ठेवू नका, 11 ते 12 चालू द्या, किती होऊ द्या म्हणले. ते म्हणले तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. असं करता करता म्हातारं कोपर्यंत वाचणार. झाले 10-20 वर्ष, गेलं गचकून. गचकल्याच्या नंतर इकडं द्यायचे आकडे. अरे बापरे, आता कसं करावं? हे धावते, हे धावते, हे धावते. कोणाच्या हातात सापडून काही गॅरंटी नाही. म्हणून महाराज अशा रडाले लागल्या. आमचे मामाजी गेले, आम्हाला कुणावर टाकून गेले. आता काय करू मामाजी? तुम्ही आमच्या बापासारखा होता, आता आम्हाला कोणाचा आदरा? काय आता काय करावं? आता काही कळतच नव्हतं महाराज. खूप त्यानं वया गायल्या. मला काही गायता येत नाही. वया गाऊन रडणं चालू केलं. काय झालं महाराज इकडं? मग आता त्याला बांधून केलं, आंघोळ पाणी सगळं झालं. आपले त्याची स्मशानामध्ये प्रेत सुद्धा गेलं आणि त्याला जाळून टाकलं. आणि मग इकडं म्हाताऱ्यानं काय केलं? पेटीच्या खाली चाबी ठेवली होती. तिकडून आल्याच्या नंतर तेरवी बेरवी सगळी होऊ दिली. मग म्हाताऱ्याची खोली खोलली. म्हाताऱ्याची खोली खोलल्याच्या नंतर पेटीच्या खालची चाबी काढली. पेटी उचलून पाहिली, दांदरली, पेटीच्या खाली दिसली. चाबी काढली, कुलूप काढलं, पाहिलं तर 200 रुपयाचा खुर्दा. अरे बापरे म्हणले. असे आहे महाराज नातेवाईक. दृष्टांत संपला. हे नातेवाईक आहे. म्हणून माऊली म्हणतात कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप, कवनाचे गणगोत, मृग जडवत जाईल रया. समोर माऊलीनं मृगजडाचा दृष्टांत दिला. मृगजड समजते का महाराज? उन्हाच्या वेळेत आपल्याला पाण्याचा भास होतो. रोडवर बघा, डांबरिंगवर किंवा शेतामध्ये बघा, उन्हाच्या वेळेस आपल्याला जड भासते. असं वाटते का इथं पाणी आहे. त्याला मृगजड म्हणतात. पण माऊली म्हणतात ते जे मृगजड आहे ना, दिसायला मृगजड आहे पण असायला नाही आहे. म्हणून मृगजड वत जाईल रया.
हो, ते जसं मृगजड दिसायला आहे पण असायला नाही, तसे मायबाप दिसायला आहे पण असायला नाही. म्हणून माऊली म्हणतात, कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत, कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत. मृगजडवत जाईल रया, मृगजडवत जाईल रया, कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत, कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत. कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत, मृग जडवत जाईल रया. अशा प्रकारे माऊली म्हणतात, बाबा कोणाचे मायबाप नाही. मायबाप कोपर्यंत मसनापर्यंत, हो, आणि गणगोत कोपर्यंत मसनापर्यंत. तिथून सगळे महाराज पलटून येतात, आपल्याला टाकून देतात. हो, टाकून या गेली मजलागी स्मशानी, सगळे आपल्याला स्मशानात टाकून देतात. झालं, तुमचा समोरचा प्रवास तुम्ही करा, तुमची तुम्ही मारून घ्या. हे नातेवाईकाचं काम, हे गणगोताचं काम. म्हणून माऊली म्हणतात, बाबा कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत. समजलं? मग माऊली ठीक आहे, तुम्ही म्हणतात कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत, पण आता आम्हाला एक सांगा, आम्हाला हा मानव देह मिळाला, मग आम्हाला हा मानव देह मिळाल्याच्या नंतर आम्ही विषयाचा भोग घ्याव नाही का? आम्ही विषयाचं सुख भोगाव नाही का? तर माऊली म्हणतात, अरे राजा, रया शब्द आहे हा अभंगात, नाहीतरी संसारू जाईल रया. रया हा प्रत्येक चरणात रया आहे. पण राजा, तू ज्याला विषयाचं सुख घेतो म्हणतात ना, ते विषयाचं सुख कसं आहे रे? बेगडाच्या बाहुलीसारखं आहे. तेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, आभराची सावली जाईल रया, आभराची सावली जाईल रया, कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत, कौनाचे मायबाप कौनाचे विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. बाबा तू जो म्हणतो ना, मग आम्ही विषयाचं सुख घ्यावं नाही का? तर अरे विषयाचं सुख घ्यावं नाही का? घे ना, कुशल घे ना, पण पहिले विचार कर, विषयाचे समसुख. मानव देहात आल्याच्या नंतर विषय माणूस भोगणारच, शरीर म्हटल्याच्या नंतर विषयाचा भोग घेणारच, डोळे असल्याच्या नंतर माणूस बघणार. बघणं हा विषय आहे, कान आहे माणूस ऐकणार, ऐकणं हे विषय आहे, बोलणं हे विषय आहे, चालणं विषय आहे, देणं घेणं विषय आहे, उठणं बसणं विषय, हे सगळे विषयच आहे. पण माऊली म्हणतात हे विषयाचं सुख कसं आहे? बेगडाची बाहुली, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. ह्या विषयाचं समसुख कसं आहे? बेगडाच्या बाहुली सारखं आहे. बेगडाची बाहुली म्हणजे काय? आता जे लहान पोराले भुलाई आणते ना खेळण्यासाठी बाजारातून, तर पूर्वीच्या जुन्या काळामध्ये लाकडाच्या बाहुल्या करायच्या आणि ते कलर मारलेल्या असायच्या, पण त्या बाहुल्याचा कलर 4 दिवसामध्ये निघून जायचा. म्हणजे तो कलर कायमस्वरूपी नाही, क्षणिक होता. तसं हे विषय कसे आहे? बेगडाच्या बाहुली सारखे आहे, क्षणिक आहे तो. मग माऊली जरी क्षणिक असले मग तरी भोगणार नाही का? भोगाच ना, भोगानंतर विषय भोगा, पण चांगले भोगा. विषय तर भोगाचेच आहे. तोंड आहे बोलणारच आहे, डोळे आहे पाहणारच आहे, कान आहे ऐकणारच आहे. मग डोळे आहे म्हणून का काही पाहायचं? पाहायचं का काही? माणसाला मारत चांगलं पाहू वाटत नाही. आता जर इथं तमाशा असताना लगेच इथून सगळे उठले असते, तमाशा पाहायला गेले असते,
सवय लागली ना, सवय सगळी. कान आहे, ऐकते आहे कानानं, मग ऐकत येते का? काही ऐकायचं, निंदाच ऐकायचे का? कारण चांगलं ऐकत नाही. पाय आहे, मग चांगल्या ठिकाणी जाता नाही कुठं, ह्याच रस्त्याने जायचं. हे सगळे आपल्याला विषय ग्रहण करण्याचे काही इंद्रिय आहे. मग हे सगळे आपल्याला इंद्रिय, मग वाईटच विषयाचं सेवन करायचं का? नाही. आपल्याला माहित आहे मटका लावणं वाईट आहे, मग काऊन लावत नाही का आपण? लावतो. दारू पिणं वाईट आहे, पितो. काऊन प्यायची? काऊन लावायचं? काऊन जुवा खेळायचं? तेव्हा काय बापाचं जाते म्हणा. नाही ना, लावा मा काय बापाचं जाते, लावा, खुशाल लावा. विचार तर करा, कौलं बदलली नाही महाराज, कौलं घरावरची. काही जणांना वावर इकून टाकले, घरदार इकून. हो, तुम्हाला मजाक वाटन, आडंदीला घाटावरती तुम्ही कधी या, तुम्हाला 100 दारूवाले रोज सकाळी झोपून दिसते महाराज. झोपून सकाळी दिवसभर काम करते, 500 रुपये 600 रुपये रोज आहे. इटा वायणार आहे, 500-600 कमावते, तेवढेची पेते. फुकटचं जेवण आहे आडंदीने. दारूवाल्याला स्पेशल गाडी येते, हे माऊलीची कृपा आहे आडंदीत. दारूवाल्याला फुकट जेवण, पैसे कमावलेले दारू प्यायचे, जेवण फुकटचं. लोक कपडे सुद्धा वाटते महाराज, एवढे तिकडे दानी लोक आहे. आणि ते काय करते माहित आहे का लोक, दारूवाले पांघरा लोक कपडे देते, ते कपडे सुद्धा ठेवत नाही बरं. 50ला विकून टाकते, एवढे दारू असे आहे महाराज. म्हणून विषय हे वाईट आहे, पण आपण भोगतोच का माहित आहे. यानं आपला घात होणार आहे, पण भोगतोच का? सवय लागलेली आहे, सुटत नाही. दृष्टांत सांगतो ना, कसं नाही सुटत का? कशी आपल्याला सवय लागली. एका बाजारामध्ये दोघी मैत्रिणी यायच्या. एक त्या बाजारातलीच होती घाटंजीची, आणि एक दुसऱ्या गावची याची. एक बोंबल्यावाली आणि एक फुलावाली. या दोघी यायच्या. दोघी या, एक रस्त्याच्या काठाली, एक या रस्त्याच्या काठाली. दोघी बसायच्या, एकीच्या बोंबल्या आणि एकाची फुल. इकडं घमघम, इकडे घमघम, पण वेगळा थोडा बोंबल्या. मग या दोघीची पक्की मैत्री जुळली. इकडे चिल्लर नसले का इकडे जायची, इकडली नसली का इकडे जायची. भागोभागी चालू होती, मस्त मैत्री झाली. पण एक दिवस असा आला, पावसाळ्याचे दिवस होते, आणि त्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाणी पडला, हवा धुन होती, आणि त्या बोंबल्यावाल्याची गाडी निघून गेली. ते म्हणले, बाई आता कशी करू? ते फुलावाली म्हणली, तू काही टेन्शन घेऊ नको, मी आहो. मी असताना तू कशाला टेन्शन घेते? चाल म्हणले मा घरी. तिले घरी घेऊन गेलो. घरी घेऊन गेल्याच्या नंतर हातपाय धुवाले पाणी दिलं. बाई म्हणले, हातपाय चांगले धु, साबण घे, डेटॉल घे, चांगली चकचक धु. हातपाय धुतले, तिला मस्त घरी नेलं, चहा पाणी केला, संध्याकाळी स्वयंपाक केला, स्वयंपाक करून जेवायला दिलं, जेवण झालं. मग आता थोड्या गप्पा वगैरे मारल्या, तुमचा धंदा आमचं असं तसं अमकं ढमकं झालं, काय वाटतं ते होत झालं. आणि मग आता झोपाची वेळ आली, तिला हातरून टाकून दिलं. दोघीचंही हातरून असं टाकलं, एक इकडं झोपली, एक इकडं झोपली. ते म्हणले, बाई गुड नाईट. ते म्हणले, गुड नाईट, झोपून जा आता. तर मग आता ह्या दोघी झोपल्या, पण बोंबल्यावाली झोप येत नव्हती. एक वेळा भजन करा, विठ्ठला. बोंबलेवालीने झोप येत नव्हती, याकडची त्याकडले, त्याकडची याकडले. ही सण झोपली, पण तिला काही झोप येत नव्हती महाराज. आता त्या घरामध्ये सगळीकडे फुलं ठेवलेली होती, वासाचे रंगारंगाचे चांगले आणि सुगंधी फुलं होती. त्या फुलाच्या सुगंधात तिला झोप येत नव्हती. ती पिसाळून गेली. 2 वाजले महाराज रातचे, झोप काही तिला येत नव्हती. ते म्हणली, आता काही खरं नाही. बाहेर आली आणि तिचं बोंबल्याचं टोपलं होतं, ते बोंबल्याचं टोपलं घेतलं आणि डोक्यावर असं उघड्या मारलं, आणि लगेच 5 मिनिटात झोप आली. संपला महाराज दृष्टांत. फुलाच्या सुगंधामध्ये झोप नाही आली तिला, आणि तिच्या त्या घाणरड्या वाशेमध्ये 5 मिनिटात झोपली.
का झोपली? सवय लागली होती ना तिले, बोंबल्याची सवय लागली ना. तशी माणसाला माहित आहे दारू वाईट आहे, जुआ खेळणं वाईट आहे, मटका लावणं वाईट आहे, पण याला सवय लागली नाही सुधरते. त्या सवयीमध्ये काय गुंतून गेले. म्हणून माऊली म्हणतात विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. या विषयाचं सुख कसं आहे? क्षणिक आहे. समोरचा दृष्टांत दिला कोणता? आभराची सावली जाईल रया, आभराची सावली जाईल रया, कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत, कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत. विषयाची समसुख बेगडाची बाहुली, आभराची सावली जाईल रया. आभराच्या सावलीचा दृष्टांत दिला माऊलीने. विषयाचं सुख कसं आहे? आभराच्या सावलीसारखं आहेत महाराज. सूर्याच्या समोर ढग आला आणि त्याची सावली पडली आणि एका माणसाला वाटलं आता आभाराची सावली आली, आता आपल्याला घराची काही गरज नाही. तुम्ही हे गावकऱ्यांनो JCB आणा आणि आमचं घर पाडून टाका. जमन? माऊली म्हणतात अरे राजा, घर कशाला पाडतो? अरे ती आभाराची सावली आहे, ते क्षणिक आहे. हवा आल्याच्या नंतर आभाराची सावली निघून जाईल, कशाला घर पाडतो? तसं हे विषयाचं सुख आहे महाराज. तुमचं या इंद्रियाचं सेवन करण्याचं आयुष्य संपलं की या इंद्रियामधून जे देवता आहेत सगळे निघून जातात आणि मग पुढं होऊन राहायला लागतं. म्हातारपणे ठेटे पडसे खोकला, हात कपाळाला लावी बैसे, खोबऱ्याची वाटी झाले तसे मुख, गड तसे नाक देशमुखुरी, बोलू जाता शब्द नयेची हा नीट, गडगडी कंठ कप भारी, मरती शेजारी म्हणती मरे नाका मेला, आणीला कंठाळा येणे आम्हा. शेजारी आपल्या मरणाची वाट पाहते महाराज. विषय भोगून 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 सगळं म्हातारपण येतं आणि शेजारी आपली मरणाची वाट पाहते. म्हणून माऊली म्हणतात विषयाचे समसुख. विषयाचं सुख कसं आहे? क्षणिक आहे. म्हणून तुम्ही ह्या वाईट विषयाचं सेवन करण्यापेक्षा काय करा? घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात ते धाव घेई राहे विठोबाचे पायी.